मागच्या भागात आपण पाहिले माझा आणि रॉकीचा एक आगळावेगळा खेळ. आता पुढे रॉकी आणि मी अजय येऊपर्यंत आमचा हा खेळ रोज खेळत होतो. रॉकीने अक्षरशः माझ्या योनीचा चोथा केला होता. त्याचं ते भलं मोठं हत्यार माझ्या योनीमध्ये घेऊन घेऊन मला त्या हत्याराची सवय झाली होती. पुढे काही दिवसात अजय घरी आला. त्याने आल्या आल्या येऊन मला घट्ट मिठी मारून माझ्या ओठाचे चुंबन घ्यायला चालू केले आणि बघता बघता त्याचे दोन्ही हात माझ्या टॉपच्या आत गेले. हे मलाच समजलं नाही. त्याने क्षणाचाही विचार न करता त्याने माझा टॉप माझ्यापासून काढून टाकला आणि मला पूर्ण नागडी करून माझ्या शरीराच्या प्रत्येक भागावर चुंबनाचा वर्षाव करत सुटला. अजय काही ऐकून घेण्याच्या तयारीमध्ये नव्हता. त्याला त्याचा वाया गेलेल्या प्रत्येक दिवसाची भरपाई करून घ्यायची होती. अजय खूप तापला होता आणि त्याने माझ्या कामाग्नीला पण उत्तेजित केलं होतं. अजयने मला बेडवर नेऊन झोपवले आणि त्याने स्वतःचे कपडे काढून त्याचं हत्यार माझ्यासमोर काढून ठेवले आणि डोळ्यानेच त्याने मला ते त्याच्या तोंडात घे असं सुनावले. मीही क्षणाचा विचार न करता अजयचं हत्यार माझ्या तोंडातून आत बाहेर करू लागले. माझ्या ओठांच्या स्पर्शाने अजयचं हत्यार मोठं आणि मोठं होऊ लागलं. तसं अजय माझे डोके मागे पुढे करून ते माझ्या तोंडात आतपर्यंत घालण्याचा प्रयत्न करत होता. हा खेळ काही वेळ चालू होता आणि अचानक अजयने माझं डोकं त्याच्या हत्यारावर दाबलं आणि तसं त्याने त्याचा त्याच्या गरम लाव्याची पिचकारी माझ्या तोंडात सोडली. त्याच्या कृत्याने माझी कामाग्नी ही अजूनच भडकली. मी ते वीर्य मोठ्या चवीने एका घोटात गिळले. तसं अजय बाजूला होऊन परत त्याच्या हत्याराला धार द्यायचा प्रयत्न करत होता आणि माझ्या दोन्ही स्तनांना तोंडात धरून चोखत होता. ते करता करता तो माझ्या योनीपाशी जाऊन त्याने त्याची पूर्ण जीभ माझ्या योनीच्या आतमध्ये सारली. त्याच्या त्या गरम जिभेच्या स्पर्शाने माझी योनी पाझरू लागली. अजय कधी जिभेचा तर कधी त्याच्या बोटांनी माझ्या योनीवर तुटून पडला होता. त्याच्या या हल्ल्याने मी पण काही वेळात माझं पाणी सोडलं. ते पाणी अजयने चाटून पूर्ण साफ केलं. ते करता करता अजयच्या हत्याराने परत एकदा धार पकडली. तसं अजय माझ्या अंगावर आला आणि मागचा पुढचा काही विचार न करता त्याने त्याचं ते हत्यार माझ्या योनीमध्ये सारलं. त्या धक्क्याने माझ्या तोंडातून नकळत "आई गं" असा आवाज बाहेर आला. अजय हा कधीच इतका वाईल्ड झाला नव्हता आणि तशी गरज पण पडली नव्हती, कारण अजय मला सोडून कधी इतके दिवस बाहेर राहिला नव्हता. अजय आता त्याचं शरीर मागे पुढे करू लागला आणि काहीच वेळात त्याच्या शरीराने एक स्पीड पकडला आणि त्या स्पीडवर मी नाचू लागले आणि काही क्षणात अजयने एक झटका असा दिला की त्याचं पूर्ण हत्यार माझ्या योनीच्या आतमध्ये जाऊन तिथे त्याने त्याचं पूर्ण हत्यार रिकामं केलं आणि तो तसाच माझ्या अंगावर माझे स्तन तोंडात घेऊन झोपला. काही वेळाने अजय आणि मी उठले. आम्ही फ्रेश झालो. मी स्वयंपाक करायला गेले आणि अजय थोडा वेळ परत झोपायला गेला. आमचा हा कार्यक्रम चालू असताना रॉकी मात्र खूप नाराज दिसत होता. कारणही तसंच होतं. त्याच्या कुत्रीला कोणीतरी ठोकत होतं हे त्याला थोडे आवडणार होतं. रात्री आम्ही जेवण करून झोपायला गेलो. तसं अजयने परत माझ्या शरीराचा यथेच्छ भोग घेत राहिला. दुसऱ्या दिवशी अजय सर्व आवरून ऑफिसला गेला. तसं मी रॉकीला बोलवले, पण मला आश्चर्य वाटलं. रॉकी मी बोलवल्यानंतरूनही आला नाही. मग मी न राहून रॉकीकडे गेले.
तर बघते तर काय, हे महाशय माझ्यावर रुसून बसले होते. ते बघून मला हसूच आलं, कारण रॉकी एखाद्या माणसाप्रमाणे रुसला होता. तसं बघता त्याचं रुसणं पण स्वाभाविक होतं. त्याच्या कुत्रीला काल रात्रभर अजयने उपभोग घेतला होता. मी परत रॉकीला आवाज दिला. तसं रॉकीने माझ्याकडे न बघता एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जाऊन बसला. आता मला पण त्या गोष्टीचं वाईट वाटलं आणि मी न राहून रॉकीला जाऊन हक केलं. त्यावर माहीत नाही, पण रॉकी नरमला आणि त्याने मला चाटायला सुरुवात केली. त्याचं चाटणं हे रोजच्यापेक्षा थोडं वेगळं होतं. तो आज काहीतरी नवीन करायच्या तयारीत होता, हे मला समजून चुकलं होतं. रॉकी माझ्या तोंडावरून त्याची जीभ फिरवत होता. त्याच्या त्या गरम जिभेचा स्पर्श माझ्या आतील अग्नीला भडकवत होता. ते चालू असताना मी रॉकीच्या खालच्या हत्याराकडे पाहिलं तर माझे डोळेच फिरले. ते रोजच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठं झालं होतं. आता रॉकीने माझं तोंड सोडून सरळ मला मांडीवर बसण्याचा प्रयत्न करू लागला. तसं मला समजलं की रॉकी आता माझ्याशिवाय राहू नाही शकत आहे. मी माझ्या रोजच्या नाईटीमध्ये होते, ज्यामध्ये मी खाली काहीच घातलं नव्हतं. मी माझ्या मांडीवर बसत नाही तोपर्यंत रॉकीने माझ्या योनीला चाटायला सुरुवात केली. जसं सांगितल्याप्रमाणे आज रॉकी काहीतरी धमाकेदार करणार हे मला आता जाणवायला लागलं होतं, कारण त्याची ती जाड जीभ ही माझ्या योनीमध्ये जात होती. त्या जिभेवर असलेले काटेदार डॉट्स मला अधिक उत्तेजित करत होते. आमचा हा खेळ चालत असताना कोणास ठाऊक, पण अजयही घरात आला होता. तो ऑफिसला गेला होता पण त्याला माझ्यामुळे ऑफिसला मन रमलं नाही, म्हणून अजय घरी निघून आला आणि लाईट गेली असल्यामुळे घराची डोरबेल वाजली नव्हती. त्यामुळे अजयने त्याच्याकडे असलेल्या चावीने घर उघडून आत प्रवेश केला होता. पण मी आणि रॉकी आमच्या प्रणयामध्ये इतकं गुंतलो होतो की आम्हाला लक्षातच आलं नाही की अजय आम्हाला बघतो आहे. तसं त्याने पण आम्हाला डिस्टर्ब नाही केलं. रॉकीचं माझ्या योनीमध्ये त्याची जीभ खोलवर नेऊ लागला आणि त्याच्या त्या हल्ल्याने मी पण माझं पाणी सोडायला सुरुवात केली आणि काही वेळातच मी शांत झाले. आता मात्र रॉकीचं हत्यार त्याला काही शांत बसू देत नव्हतं. ते मला आता लक्षात आल्यावर मी वेळ न घालवता रॉकीचं हत्यार माझ्या तोंडात घेतलं. आज रॉकीचं हत्यार माझ्या तोंडात पण जात नव्हतं, इतकं मोठं झालं होतं. रॉकी मस्त शांत होऊन माझ्या कृतीकडे बघत होता. मी त्याचं हत्यार पूर्ण ताकदीने माझ्या तोंडात घेतलं आणि ते मी आत बाहेर करू लागले. काही वेळातच रॉकीने त्याचं पूर्ण शरीर आखडून घेतलं आणि एक जोरदार पिचकारी माझ्या तोंडामध्ये सोडली. त्याच्या त्या वीर्याने माझं पूर्ण तोंड भरून गेलं होतं. त्या वीर्याची चव आज खूप मस्त लागत होती. मी ते एक घोट करून गिळून टाकले आणि रॉकीचं हत्यार पण तोंडातून बाहेर काढलं. तसं रॉकी परत त्याच्या हत्याराला नव्या लढाईसाठी चाटून सज्ज करू लागला होता आणि बघताच क्षणी रॉकीच्या हत्याराने एक मोठी आणि घट्ट जाडी घेतली. मला ते पाहून माझ्या शरीरामध्ये काटे आले. आता रॉकी मला शांत बसू देत नव्हता. त्याची हालचाल पाहून मी पण स्वतःला थांबवू शकत नव्हते आणि मी क्षणाचा विलंब न करता त्याच्यासमोर घोडी होऊन माझे पाय पसरवले. तसं रॉकीही माझ्यावर चढला आणि माझ्या योनीचे होल त्याचं ते भलं मोठं हत्यार शोधू लागलं. काही वेळातच
त्याला त्याचं ते मेन लोकेशन भेटलं, म्हणजेच माझ्या योनीचं होल भेटलं. तसं रॉकीने एक झटक्यात त्याचा अर्ध्याच्या वरती हत्यार माझ्या योनीला फाडत आतमध्ये गेलं. तो हल्ला इतक्या जोरात होता की अक्षरशः मी ओरडू लागले. पण इकडे रॉकी त्याचं काम जोरजोरात करू लागला. त्याच्या प्रत्येक झटके हे त्याच्या प्रत्येक झटक्याने त्याचं हत्यार माझ्या योनीच्या आतपर्यंत नेत होता आणि माझं ओरडणं हे चालूच होतं. रॉकीचं हत्यार जसजसं आत जात होतं तसतसं मलाही मजा येऊ लागली होती आणि काही क्षणातच जे व्हायचं तेच झालं. रॉकीने अचानक पलटी मारली आणि त्याचं हत्यार त्याच्या दोन्ही गोट्यांसोबत माझ्या योनीमध्ये अटकला आणि त्याच क्षणी अजय मोठ्याने टाळ्या वाजवत माझ्यासमोर येऊन उभा राहिला. त्याला बघून मी खूप शरमले, पण अजयने माझ्यापाशी येऊन मला एक किस केला आणि बोलू लागला की त्याने असा सेक्स व्हिडिओमध्ये पाहिला होता. त्याने असा सेक्स व्हिडिओमध्ये पाहिला होता आणि त्याने त्याची पॅन्ट काढून त्याचं उठलेलं हत्यार माझ्या तोंडात दिला. त्याच्या या हल्ल्याने मी अधिकच उत्तेजित झाले होते. अजय माझ्या तोंडात पुढे मागे होत होता. रॉकी पाठीमागून काहीच वेळात अजय, मी आणि रॉकी सर्वांनी एकत्र पाणी सोडलं. रॉकीच्या हत्याराचा लावा पूर्ण बेडवर पसरला होता. माझ्या योनीतून त्याचा लावा जसं धबधबा वाहत असतो तसा बाहेर येत होता आणि इकडे अजयने त्याचं पूर्ण वीर्य माझ्या तोंडात सोडलं आणि तो त्याचा हत्यार मागे पुढे करतच होता. त्याचं पूर्ण वीर्य मी गिळून टाकलं. काही वेळात अजयने त्याचं हत्यार माझ्या तोंडातून बाहेर काढलं. आता वेळ होती रॉकीच्या हत्याराची. रॉकीने पण त्याचं हत्यार आता बाहेर काढायला सुरुवात केली होती. रॉकी मला त्याच्या बाजूला ओढत होता. त्याचा मला त्रास होऊ लागला होता आणि ते पाहून अजयला खूप मजा येत होती. अजय डायरेक्ट आमच्या दोघांच्या मध्ये जाऊन बसला आणि रॉकीचं हत्यार बाहेर येताना पाहू लागला. आता रॉकीचं हत्यार छोटं होत गेलं आणि टुप असा आवाज करत बाहेर आला. माझ्या तोंडातून आह मेले असा आवाज आला. ते सर्व पाहून अजय खूपच उत्तेजित झाला. त्याने मला उठवून बसवून मला एक मोठा किस केला. त्यानंतरून अजय, मी आणि रॉकी आम्ही खूप वेळ पडून राहिलो. तर मित्रांनो, कसा वाटला हा आमचा प्रणय आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि पुढच्या पार्टसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.